हा जो या देशातला एक प्रमुख पक्ष आहे त्या पक्षानं आमच्यासोबत सोयरीक करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती एक कोल्हापूरला साजेशी अशी पुरोगामी चळवळीला पाठबळ देणारी एक आघाडी आम्ही या ठिकाणी प्रस्तुत करतोय आणि आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीचं आज एकत्रीकरण होतंय। त्या पार्श्वभूमीवरती ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। मी पहिल्यांदा विनंती करेन वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष मान्य अरुणजी सोनवणे यांना की त्यांनी आपल्याला संबोधित करावं। सर्व आपण आलात त्याबद्दल सर्वांचा मी मनापासून आभारी आहे। सर्वांना सविनय जय भीम, नमस्कार। आज आमची ही पत्रकार परिषद आज गेले कित्येक दिवस आपण बघतोय महानगरपालिकेची निवडणूक जी लागलेली आहे त्याप्रमाणे त्या पार्श्वभूमीवर त्या धर्तीवर बहुजनांच्या संघटना कुठेतरी एकत्रित येऊन जे आपण आता सध्याचं राजकारण बघायला लागलो की महायुती असू दे महाविकास असू दे, तोडो फोडो आणि काय पण करा पण तू सत्तेत या, तर याच्या विरोधात बहुजनांचा आवाज जर पोचवायचा असेल आणि त्यांना न्याय द्यायचा असेल तर त्यासाठी सगळ्या संघटनांच्या माध्यमातून गेले 6-7 महिने चर्चा चालू होती, वारंवार बैठका होत होत्या। त्यामध्ये आमची वंचित बहुजन आघाडी म्हणून पण त्यांच्यासोबत चर्चा चालू होती आणि अशा जवळजवळ सगळ्या बहुजनांच्या संघटना एकत्रित येत आम्ही पुढे जात होतो। पुढे जात असताना आमच्या पक्षाची सभा झाली, विजयी संकल्प महासभा। विजयी संकल्प महासभेच्या नंतर आणि आम्हाला या सगळ्या जोडलेल्या संघटना आम्ही पुढे जात असताना अचानक ट्विस्ट झाला आणि महाविकासमधून आम आदमी पार्टी आप बाहेर पडली आणि त्यांनी एक चांगला निर्णय घेतला की खरोखर जर कार्यकर्त्याला संधी द्यायचं असेल आणि कार्यकर्त्याचा जर सन्मान करायचा असेल तर त्या धर्तीवर त्यांनी त्या महाविकासमधून म्हणजे इंडिया आघाडीतून बाहेर पडले। इंडिया आघाडीतून बाहेर पडल्यानंतर त्यांचं आमची बोलणी सुरू झाली। बोलणी सुरू होत मग त्या बोलणीचं रूपांतर या आमच्या बहुजनांच्या संघटना आम्ही आणि आप असं एकत्रित येऊन मग बाकीच्यांनी पक्षांचे प्रस्ताव आमच्याकडे या लागलेले आहेत। त्यावर एक कोल्हापूरला एक चांगल्या पद्धती देण्याचा इथं आम्ही प्रामुख्यानं प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आणि त्या पद्धतीनं मी आपली भूमिका आपल्यासमोर मांडत आहे की आपण बघतोय घराणेशाहीचं राजकारण असेल, दबावतंत्र वापरलं चाललेलं आहे, गृहीत धरलेलं चाललेलं आहे, कार्यकर्ता आणि तसेच सामान्य जनतेला सुद्धा गृहीत धरलेलं आहे की काय नाही महायुती किंवा महाविकासच, तर असं नाही आहे। कोल्हापूरची जनता ही फार वेगळी आहे। जे कोल्हापुरात घडतं ते देशात घडतं आणि कोल्हापूरची जनता ही सर्वसामान्यांच्या कायम पाठीशी राहिलेली आहे। म्हणूनच आम्ही फुले शाहू आंबेडकर यांचा वारसा यांचे विचार पुढे नेण्यासाठी म्हणून आम्ही एकत्रित येत ही नवीन आघाडी स्थापन करत आहोत। ह्याच्या पुढे लवकरच आमचं जागा वाटप आणि त्या पद्धतीने चर्चा होऊन आम्ही त्यावर एकमत होऊ। जागा वाटपाबाबत काय मोठा तिढा राहील असं आम्हाला वाटत नाही, कारण आपचे संदीप देसाई साहेब आणि आम्ही चांगले मित्र आहोत आणि एकच आहे की कार्यकर्त्याला संधी द्यायची आहे। तर आता मी इथं थांबून आपचे संदीप देसाई साहेब यांना विनंती करतो त्यांनी त्यांची भूमिका पुढे मांडावी। जरा फक्त इकडे धन्यवाद अरुणभाई। आज उपस्थित सगळेच पत्रकार बंधू भगिनी यांचं मी मनापासून स्वागत करतो। आजपर्यंत या पत्रकार बंधू भगिनींनी रस्त्यावरच्या लढाईला सातत्यानं लोकांच्या समोर न्यायचा प्रयत्न केला, अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला। गेल्या 7-8 महिन्यापासून वंचितचे आमचे सहकारी अरुणभाई सोनवणे यांनी सांगितलं की बाबा समाजामध्ये आपण कुठंतरी एकत्र राहायला पाहिजे, म्हणून सातत्यानं ते प्रयत्न करत होते। प्रत्येकाचा अजेंडा एकच आहे, या निवडणुकीला सामोरं जाणं। या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरं जायचा असा निर्णय झाला होता। याच्याबद्दल मी स्वतंत्र आम आदमी पार्टीच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन त्याच्यामध्ये भूमिकासुद्धा व्यक्त केली होती। लोकसभा आणि विधानसभा
या दोन्ही लोकसभा आणि विधानसभेला आम्हाला एक आश्वासन दिलं होतं की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आघाडी इंडिया आघाडी म्हणून लढू आणि सर्व घटक पक्षांना न्याय द्यायचा प्रयत्न करू, पण तसं काय होताना दिसलं नाही. ज्यावेळी चर्चा सुरू त्यावेळी एक जाणवलं की आपल्यावर सातत्यानं अन्याय, आणि नुसतं आम आदमी पार्टी या घटक पक्षावरच नव्हे तर बहुतांश सगळ्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय. ज्यावेळी तिकीट मागितलं जातं, सुरुवात मागितल्यानंतर तुझ्याकडे पैसे किती आहेत, तू या निवडणुकांमध्ये किती पैसे खर्च करणार आहेस, तुझी अवकात आहे का 50 लाख खर्च करायची, तुझ्या खिशामध्ये 70 लाख 1 कोटी आहेत का. आमचा साधा प्रश्न होता की कार्यकर्त्यानं हे पैसे आणायचे कुठनं. आत्तापर्यंत आम्ही सतरंज्या उचलल्या असतील, आत्तापर्यंत आम्ही खुर्च्या उचलल्या असतील, आत्तापर्यंत आम्ही स्टेजची व्यवस्था केली असेल, मन लावून प्रत्येक पक्षाचा अजेंडा घराघरापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला असेल, मग निवडणुकीच्याच वेळी पैशाचा विषय का येतो असा एक कार्यकर्ता म्हणून मला प्रश्न पडला. आणि म्हणून याला कुठेतरी आवाज द्यायचा, याला कुठेतरी न्याय द्यायचा, म्हणून आम्ही निर्णय घेतला या महाविकास आघाडीतनं या आपण करूया आणि स्वतंत्र कार्यकर्ता पॅटर्न राबवूया. याची 2-3 कारणं आहेत मित्रांनो. कारण आता जर तुम्ही बघितलं, पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मला समजलं की एकाच घरामध्ये 2-2 तिकीटं देणार आहेत. खासदारांच्या मुलाला तिकीट द्यायचा प्रयत्न चालू आहे, आमदारांच्या मुलाला तिकीट द्यायचा चालू आहे, ज्यांच्या घरामध्ये महापौरपद होतं अशा लोकांच्या घरातल्यांना तिकीट द्यायचा प्रयत्न चालू आहे. अरे मग सर्व कार्यकर्त्यानं करायचं काय, का नुसती तुमची धुनी धुवायची, नुसती भांडी घासायची का, हा प्रश्न कोल्हापुरातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना पडला. आणि म्हणून आम्ही ठरवलं की कार्यकर्ता पॅटर्न आपण राबवायलाच पाहिजे कोल्हापूर. नसेल तर मग काय होणार, तर कार्यकर्ता या कोल्हापुरातला टिकणार नाही मित्रांनो. आणि ज्यावेळी आम्ही इंडिया आघाडीतनं बाहेर पडलो ते आमच्या लक्षात आलं की आपल्या बरोबरच आपल्या साथीदारांची सुद्धा एक फौज आहे. आणि म्हणून आम्ही अरुणबाईंना कॉन्टॅक्ट केला की बाबा आम्ही इंडिया आघाडीतनं बाहेर पडतोय, तुमची भूमिका काय आहे. ते म्हणले स्वागत आहे, कारण एक आहे तो कष्टकऱ्यांचं प्रतीक आहे आणि एक आहे ते सुशिक्षितांचं प्रतीक आहे. कष्टकऱ्यांचं आणि सुशिक्षितांचं प्रतीक जर एकत्र आलं तर कोल्हापूरच्या विकासाचा चेहरा बदलायला वेळ लागणार नाही मित्रांनो. कारण वास्तव आहे ते, ज्यांच्या घरामध्ये 2-2 पद आहेत, आमदारकी आहे, खासदारकी आहे, महापौर पद आहे, स्थायी समिती आहे, नगरविकास आहे, अशी कुठलीही व्यक्ती या कोल्हापूरचा विकास करू शकत नाही असं आमचं ठाम मत आहे. आणि जर विकास करायचा असता तर अजूनही रस्त्यावरच्या टक्केवारीमधला जो काही भेदभाव आहे, एखादा कॉन्ट्रॅक्टर आला महानगरपालिकेच्या दारावर सांगितलं की या अधिकाऱ्यांचं रेट कार्ड आहे, कुठल्या आमदारानं विधान परिषदेमध्ये विचारलं सांगा मला, कुठल्या खासदारानं हा प्रश्न तारांकित केला होता, कुठे याच्यावर चौकशी समिती नेमली होती. म्हणजे जर तुम्ही त्यांना सामील असाल तर तुम्ही कोल्हापूरचा विकास करू शकत नाही. आणि मग कोल्हापूरचा जर विकास आपल्याला करायचा असेल तर कार्यकर्ताच करू शकतो. कारण तळमळीनं आतापर्यंत त्यानं काम केलंय आणि ही जी काही त्याची तळमळ आहे ही कुठेतरी आपला कार्यकर्ता पॅटर्नच्या माध्यमातून आपण बाहेर काढायला पाहिजे, कुठेतरी त्याला न्याय द्यायला पाहिजे. आम्ही ठरवलं की आम आदमी, वंचित बहुजन आघाडी, त्याचबरोबर बसपा असेल, BRSP असेल, तसेच या शाहू फुले आंबेडकरांना मानणाऱ्या चळवळीतले काही पक्ष संघटना असतील, या सगळ्यांनी एकत्र ठरवलं या घराणेशाहीच्या विरोधात, या टक्केवारीच्या विरोधात आप आणि वंचित बहुजन आघाडीची एक स्वतंत्र आघाडी तयार करायची आणि या आघाडीमध्ये घटक पक्षांना सामावून घेऊन कार्यकर्ता पॅटर्न कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये राबवायचा, अशा पद्धतीची घोषणा आज आम्ही या पत्रकार परिषदेमधनं मित्रांनो करत आहोत. मला तुमच्या सगळ्यांना आवाहन करायचं आहे, एका बाजूला प्रस्थापित आहेत पण यांना कुठेतरी धूळ चाळायला पाहिजे. एका बाजूला कसलेले पैलवान दिसत असतील तर ते पोकळ आहेत, कारण त्यांच्या मागे कार्यकर्ता नाही. आज त्यांना बोलवायचं म्हणलं तर 200-300 रुपये पगार देऊन माणसं त्यांना बोलवायला लागतात. आणि म्हणून आम्हाला तुमच्याद्वारे या सगळ्या मतदारांना आवाहन करायचं आहे, तुमच्यापैकी काही डॉक्टर असतील, तुमच्यापैकी काही इंजिनियर असतील, तुमच्यापैकी काही कलावंत असतील, काही झाडू कामगार असतील, काही रिक्षाचालक असतील, जे त्या भूमिकेला न्याय देऊ शकतील अशा सगळ्या लोकांनी आमच्या आघाडीकडे तिकीट मागावं. आम्ही त्यांच्या उमेदवारास रुपया सुद्धा घेणार नाही, उलट पद खर्च करून आम्ही त्यांना निवडून आणायचा
प्रयत्न करू. आणि ही बातमी तुम्ही सगळ्या आपल्या वृत्तपत्रातनं, आपल्या यूट्यूबच्या चॅनेलमधनं तुम्ही मतदारांपर्यंत पोचवा, सुशिक्षित लोकांच्यापर्यंत पोचवा आणि जास्तीत जास्त उमेदवार या आघाडीकडे येतील अशा, कारण हे कोल्हापूर टिकवायचं आहे आपल्याला, ही टक्केवारीची कीड संपवायची आहे. या कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेच्या क्षेत्रातील ज्या शाळा आहेत त्या चांगल्या करायच्या, इथली आरोग्य व्यवस्था अगदी ऐरणीला लागलेली आहे, तिला व्यवस्थित करायचं आहे, घरपोच दाखले द्यायचे, अशा पद्धतीच्या सुविधा फक्त कार्यकर्ता पॅटर्नच्या माध्यमातून राबवायच्या, अशी घोषणा आम्ही करण्यासाठी आज आम्ही सगळीच घटक पक्षातली मंडळी, समविचारी पक्षातली मंडळी एकत्र आलोय आणि ही आघाडी इथून पुढं चांगल्या पद्धतीनं कोल्हापूरचा विकास करेल अशी ग्वाही देतो. आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा तुम्ही इथं जमलात त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो. आणि ही कार्यकर्त्याच्या अस्तित्वाची लढाई आहे अशा पद्धतीची तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो. कारण आत्ता जर कार्यकर्ता संपला तर तो उठणार नाही. आता कार्यकर्त्याचं मनोबल जर हल्लं, खचलं तर तो पुन्हा जिवंत राहणार नाही. आणि पेड कामगारांची जी कॉर्पोरेट कंपनीची स्टाईल आहे ती या पक्षांमध्ये रुजले. मग महाविकास असू दे, महायुती असू दे, हे मोडून काढण्यासाठी तुम्ही सगळ्यांच्या समोर कार्यकर्ता पॅटर्नचा प्रस्ताव ठेवा, तळागाळात पोचवा अशी तुम्हाला विनंती करतो. जय हिंद. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. आमचा नेता म्हणजे हे बघा, नाही, आमची युती झाली, आमची खूप चांगल्या पद्धतीने चर्चा झालेली आहे. आम्ही समन्वयकाची भूमिका ठेवून जातोय. आमच्या इथं कोण नेता नसणार, कोण कार्यकर्ता नसणार आहे, आमच्या इथं समन्वयक असणार आहे. मग अरुणभाई असतील, मी असेन, आमचे उत्तम असू देत, BRSची प्रमुख मंडळी असू दे, हे समन्वयाचं काम करतील. कारण नेता आणि कार्यकर्ता फरकच आपल्याला ठेवायचा नाही. कुणाच्या फायद्यासाठी आम्ही करत नाही, आम्ही कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी करतो, एवढं लक्षात घ्या मित्रांनो. कुणाचाही इथं फायदा नाही आहे. आणि कार्यकर्त्याचा सन्मान, आत्मसन्मान टिकवायला पाहिजे आणि हा कार्यकर्ता पॅटर्न कोल्हापूरमध्ये सत्तेत आला पाहिजे, ही भूमिका घेऊन आज आम्ही तुमच्या समोर आलोय. शरद पवारांची राष्ट्रवादी कुठेतरी जागा वाटपाबाबत नाराज असतात, त्यांनी तर तुमच्याशी संपर्क केला आहे का, ही आपल्याला त्याच्याबरोबर आम्ही संपर्कात आहोत. त्यांनाही आमच्याबद्दल सहानुभूती आहे, पण पुढं काय अजून चर्चा सरकलेली नाही. ज्यावेळी चर्चा सरकेल त्यावेळी आमच्या पत्रकार बंधूंना आम्ही नक्कीच कळवू. समान चिन्ह आम आदमी पार्टीचं चिन्ह असणार आहे, वंचितचं चिन्ह असणार आहे. जे घटक पक्ष आपल्या चिन्हासह सामील झालेले आहेत त्यांचा आम्ही सन्मान करणार. चिन्हाचं त्यांचा जो काही त्यांना मान सन्मान आहे तो आपल्याला द्यावाच लागेल. निश्चितच चांगला प्रतिसाद आहे. आम्ही विजयी संकल्प महासभेतच सांगितलं की आम्ही 81 जागा लढवतोय आणि आम आदमी पार्टी असेल, आमच्या बहुजनांच्या संघटना असतील, ॲडव्होकेट सुरेश साहेबांची संघटना असेल, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही निश्चितच 81 जागा लढवणार आणि चांगला प्रतिसाद आहे. आता जागा वाटपाची चर्चा इथून पुढे चालू होईल आणि ती लवकरच. आम्ही काय महाविकास आणि महायुतीसारखं आम्हाला काही 2-4 दिवस लागणार नाहीत, 2-4 तासात आमचं संपून जाईल. समविचारी जे फुले शाहू आंबेडकरांना मानतात आणि जे कोल्हापूरचा खरोखर विकास आणि कार्यकर्त्याला ज्याला खरोखर तळमळीनं संधी द्यायची आहे ते पक्ष असतील. मला फक्त एक गोष्ट सांगायची, समविचारी या याच्यात कार्यकर्ता पॅटर्नमध्ये सगळेच कार्यकर्ते अस्वस्थ आहेत, सगळ्याच पक्षातले. आणि आम्हाला जाहीर करायचं आहे, कुठल्याही पक्षातला कार्यकर्ता असू दे जो अत्यंत तळमळीनं राबलेला आहे त्याच्यासाठी या आघाडीची दरवाजे 24 तास खुले असणार. सर्व नाराजांना तुमची खुली ऑफर आहे. कार्यकर्त्यांना पहिल्यांदा आम्ही प्रायोरिटी देऊ आणि त्याच्यानंतर मग पुढे चर्चा करू. आम्ही महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी 2 दिवसापूर्वी चर्चा केली, मगाशी आमच्या यांनी विचारलेला प्रश्न चर्चेत आहेत ते, पण अजून पुढं काही निर्णय झालेला नाही आहे. झाला तर नक्कीच आम्ही त्यावेळी लगेच तुम्हाला आम्ही कळवू. आणि तुमच्या माध्यमातून पण आम्ही त्यांना आव्हान करतो की खरोखर पवार साहेबांच्या नावाला शोभेल असं दणदणीत जागा घ्या, नाहीतर आमच्यासोबत आला तर तुमचं स्वागत आहे. स्वागत आहे मस्त.
नाही. महापौर पदाचं अजून आरक्षण आरक्षण डिक्लेअर झालं झालेलं नाही. नसल्यामुळं त्याचा उमेदवार अजून असं काही ठरलेलं नाही. आभार कोण मानणार आहे बघा. अध्यक्ष आभार मान. आभार. पत्रकार परिषद संपली. पत्रकारांचा आभार असेल. बसून हा बोला. या ठिकाणी सर्व थांबा. त्याचं आमच्याबद्दल म्हणताय का? आम आदमी पार्टीबद्दल म्हणताय? बंटी साहेबांनी सांगितलं असेल की नाराजी दूर करणार, पण आत्ता आमच्या डोक्यात एवढंच आहे की कोल्हापूरच्या विकासासाठी कार्यकर्ता पॅटर्न राबवावाच लागेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या वक्तव्यापासून मागं हटणार नाही. आणि कदाचित 16 तारखेला समजेल की नेमकं आपण काय गमावलं. 16 तारखेची वाट बघूया. तुम्ही आभार मानलेला तरी बोला अध्यक्ष बोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.